तर गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणे आंदोलन आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी आहे। जुलै 2018 ते 2024 पर्यंतचा महागाई भत्ता देण्याची देखील मागणी होते आहे। घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ लागू करण्याचीही कर्मचाऱ्यांची मागणी आहे। आणखी माहिती घेऊ, आपले प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्या सोबत आहेत। दत्ता, नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात सुद्धा एसटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने संप पुकारण्यात आलेला आहे। आपण बघू शकता की हे सगळे एसटी कर्मचारी संघटनेचे कर्मचारी या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि घोषणाबाजी सुद्धा करतात। आपण समोरच्या बाजूला जर बघितलं तर हे छत्रपती संभाजीनगर शहरातलं मध्यवर्ती बस स्थानक आहे। या बस स्थानकावरून रोज हजारो बसेस संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात जात असतात। मात्र हा संप पुकारल्यामुळे काही 2 ते 3च बस या ठिकाणी चालू असल्याचं पाहायला मिळतंय आणि पाठीमागे जो एसटी डेपो आहे त्या एसटी डेपो मध्ये शेकडो बसेस अक्षरशः उभ्या असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। या सगळ्या बसेस एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे या ठिकाणी ठप्प आहेत त्या डेपो मध्ये लावण्यात आलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी हे सगळे कर्मचारी घोषणाबाजी करत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी सणासुदीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांचे सुद्धा हाल होत आहेत। मात्र या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा स्वतःच्या काही मागण्या आहेत। थोडक्यात मागणी आपण समजून घेतोय, काय मागणी आहे काय सांगाल? आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक 2 येथे धरणे आंदोलन चालू आहे। आमचं सरकारला एकच मागणं आहे की आमचं राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळायला पाहिजे आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून सरकारला यानुसार जाग यायला पाहिजे। कारण एसटी कर्मचारी आता अतिशय चिडलेला असून कारण आतापर्यंत आमचा डीए, घरभाडे आणि महागाई भत्ता अनेक दिवसापासून पेंडिंग आहे, त्याचा सुद्धा सरकार विचार करत नाही। आम्ही वेळोवेळी सरकारला याबद्दल जाग आणून दिली पण तरी सरकार काही करायला तयार नाही। तुमच्या माध्यमातून आम्हाला प्रवाशाला वेठी जायचं नाही, पण तुमच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एकच सांगायचं आहे की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय देण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करतायत आणि या सगळे कर्मचारी एकत्रित येऊन या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। प्रवाशांचेही दुसऱ्या बाजूला हाल सुरू आहे। बरोबर दत्ता, धन्यवाद। नेमका एसटी कर्मचाऱ्यांचं म्हणणं काय ते आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी।